हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम अमेरिका। आज मस्त सुंदर सकाळच्या 8 वाजता मी व्हिडिओ स्टार्ट आणि आम्ही निघालोय फिरायला। अण्णाने मम्मीला आता टेक्सासला आल्यानंतरची फर्स्ट ट्रिप असणार आहे। सो आम्ही आता डॅलस वरून जातोय ह्युस्टनला आणि ह्युस्टनला आम्ही जातोय नासाचं सेंटर बघायला। सो तुम्हाला सुद्धा पूर्ण दाखवते व्यवस्थित। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला घरात बसल्यासारखं बघितलं, स्वतः बघितलं असं फील होईल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। सो चला आता स्टार्ट करूया व्हिडिओला। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि आमची या 3 दिवसाची ट्रिपला सुरुवात झाली। सगळेजण खूप खुश होते, एक्साइटेड होते। पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागणार होता, म्हणजे ऑलमोस्ट 5 तास आम्ही पकडून चाललेलो त्या, बिकॉज 1 तास मध्ये किड्समुळे जाणार, थोडासा खाण्यापिण्यामध्ये वेळ लागेल। सो असे 5 तास आम्हाला टोटल लागणार होते डॅलस टू ह्युस्टन पोहोचायला। डोनट आहे रियांचं फेवरेट फूड। ॲक्च्युली तो कोणासोबत शेअर नाही करू शकत, एवढं त्याचं ते फेवरेट आहे। सो असे मुलांचे टाइमपासवाले भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या, कारण की 5 तासाचं ड्राईव्ह होतं, त्याच्यामध्ये यांनी व्यवस्थित राहणं खूप इम्पॉर्टंट होतं। ते जर रडायला लागले तर सगळी मज्जा खराब होईल, त्यामुळे त्यांचं सगळं व्यवस्थित बघावं लागतं। सो इथून पुढे आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो। पेट्रोल पंपला म्हणजे इथे गॅस स्टेशन म्हणतात। गॅस स्टेशनवरती स्वतःच आपल्याला गॅस भरावा लागतो। याचा स्पेशल व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, तो तुम्ही एकदम ओल्ड व्हिडिओजमध्ये असणार, तो नक्की बघणार तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर। त्यानंतर इथून आम्ही डायरेक्ट वळलो मॅकडॉनल्डमध्ये। खूप भूक लागलेली सकाळचं निघालेलं म्हणून। खूप मोठी फॅमिली होती आमची। आम्ही ऑलरेडी 5 जण आणि माझे इनलॉ, सासू सासरे असे आम्ही 7 जण होतो टोटल। अण्णा तर खूप खुश आहेत, कारण की त्यांना एक तर खूप मजा येते की त्यांच्या नातवांसोबत त्यांना टाइम स्पेंड करायला भेटतोय, त्यांना फिरायला, बाहेर वेगवेगळ्या गोष्टी सगळं ऑब्झर्व करायला खूप आवडतं। आणि त्यात आमची ट्रिप पण आम्ही चालले नासाला, त्यामुळे त्यांना तर अजून इंटरेस्ट आहे असं एज्युकेशनल वगैरे बघायला। फायनली नासा सेंटरला पोहोचलो होतो। खूप दिवसांपासूनची इच्छा होती इथे यायची, ती शेवटी पूर्ण झाली। खूप लोक आलेले बघायला, खूप छान वाटत होतं। आणि व्हिडिओचा शेवट अजिबात मिस करू नका, खूप छान आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका। सगळे तिकीट्स वगैरे दाखवून फायनली आम्ही एंट्री केली। सगळं काही इनडोअर असल्यामुळे खूप छान आणि कन्व्हिनियंट होतं बघायला मुलांसोबत, कारण की वातावरण बाहेर खूप गरमी, कारण की अमेरिकेत सध्या समर चालू झालेला आहे। बघणार माझ्या सासूबाई कॅप घालून किती छान दिसत आहे एकदम फॉरेनर। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणं पसंत करेल की ही इकडची सगळी माहिती मी माझ्या भाषेत मला जसं समजले तशी सांगायचा प्रयत्न करते। सो इथेच मध्येच एक छान मॅप होता मोठाच, की तुम्हाला सगळं समजेल, त्याच्यावरती सगळं डिरेक्ट केलेलं होतं, कुठे जायचं, कोणत्या साईडला जायचं, त्यामुळे ते खूप हेल्पफुल होतं। इथे रियान बघतच नव्हता अजिबात वरती, आणि माझी धडपड चालू होती की वरती बघ किती छान आहे। तेच व्हिडिओ करताना जे दिसतंय ते मून लँडर, जे चंद्रावरती लँड झालं होतं।
ही खूप मोठी लॉबी आहे, खूप मोठी लॉबी. तर विचार करा आतमध्ये अजून किती छान असेल. हे सगळे युनिफॉर्म जे सूट दिसतात ते ॲस्ट्रॉनॉट सूट्स रिअल होते, जे खरोखर त्यांनी वापरले होते. हे फूड होतं जे ॲस्ट्रॉनॉट कॅरी करतात त्यांच्यासोबत, जे सोबत ठेवतात. जर तुम्ही थोडा व्हिडिओ पॉज करत करत बघितला तर तुम्हाला वाचता येतील यांच्यावरची नावं, की काय काय पदार्थ ते घेऊन जातात. त्या प्रत्येकावरती नावंसुद्धा लिहिलेली आहेत. हे ते टॉयलेटसुद्धा दाखवलं आहे. मला ते बघायला सुद्धा एक्साइटिंग वाटलं, स्पेस टॉयलेट कसं असतं. त्यानंतर ते वेस्टेज जसं ते प्रोसेस करतात आणि तेच त्यांचं जे पी असते ते वॉटर प्रोसेस करून ते ॲज अ वॉटर म्हणून सुद्धा पितात. सो इथे ते सगळं प्रोसेसर होतं. बघणार तुम्ही, याच्यावरती वाचता येईल तुम्हाला ही कशी त्यांची प्रोसेस असते ते सगळं करायची. त्यानंतर हे होतं ॲस्ट्रॉनॉटचं स्लीपिंग स्टेशन, म्हणजे तिथे मस्त आराम करू शकतात ते. सगळं काही खूप एक्साइटिंग वाटते ना बघायला. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा बनवते, की तुम्हाला घर बसल्या नासा सेंटर बघता यावं. हाच माझा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. आणि इथे त्यांचं जिमच्या सगळ्या गोष्टी होत्या, ते म्हणजे वरती जाऊन ते एक्सरसाइज वगैरे सगळं करतात. सगळं काही बघून मला स्वतःलाच खूप जास्त छान वाटत होतं, एक्साइटिंग वाटत होतं. नाही ग, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा दाखवू शकता. आणि हे ग्रोविंग प्लांट्स होते स्पेस स्टेशनवरती, त्यांनी हे प्लांट्स ग्रो केलेले. हे तर खूप इंटरेस्टिंग होतं, रॉक्स फ्रॉम स्पेस, म्हणजे जे आपण म्हणतो ना आकाशातून तारे पडले, त्यातलं एक काइंड ऑफ असं तारा होतं. हे दगड आणि लोहा हे मिक्स असं म्हणतात ते. आम्ही हात लावून लिटरली बघत होतो आश्चर्याने. आणि हे प्ले स्टेशन होतं, त्याचं फील इथून घेता येत होतं. प्रत्येकजण लाईनमध्ये होतं, थोड्या वेळ तिथे थांबून ते बघत होतं कसं वाटतं तिथे. तिथे असे विंडोज वगैरे होते आणि व्ह्यूज होता की कसं दिसतं ते तिथून.
सो स्पेस स्टेशनवरून कसा दिसतो चंद्र हे त्यांनी दाखवलं इथे. सो असा दिसतो चंद्र स्पेस स्टेशनवरून ॲक्च्युअलमध्ये. मी झूमसुद्धा केलं आहे. हे सगळे रिअल युनिफॉर्म्स होते जे ॲस्ट्रॉनॉट्सने घातलेले होते. हे त्यांचे रिअल सूट होते. तेच त्यांनी इथे म्युझियममध्ये ठेवलेले सगळ्यांना दाखवायला. आणि हे ॲस्ट्रॉनॉट कसे झोपतात तिथे ते दाखवलेलं. इट्स काइंड ऑफ त्यांचा बेडरूम असं दाखवलेलं. हा बघा आमचा लिटिल ॲस्ट्रॉनॉट. कसा वाटला ते सांगा नक्की. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. इकडून ट्रॅम टूर असते जी सॅटर्न रॉकेट बघायला आपल्याला घेऊन जाते दुसऱ्या ठिकाणी. खूप मोठं होतं ही जागा. खूप मोठी जागा आहे. त्यामुळे तिथे वॉक करून तर फिरू नव्हतं शकत. त्यामुळे असे ट्रॅम टूर्स असतात जे फ्री असतात, जे इन्क्लूड आपल्या तिकीटमध्ये असतं. We're now departing Space Center Houston and entering Johnson Space Center, which is one of the 10 NASA field centers. JC has been the heart of human spaceflight operation for over 50 years. The land that JC sits on was previously owned by Rice University, gave the land to NASA in 1962. Before that, Humble Oil Company, now known as ExxonMobil, owned the land. It was mostly farmland. And right ahead of the tram, you will see a large white building. This building. सो फायनली आम्ही सॅटर्न रॉकेट बघायला जाणार होतो जे 1967मध्ये मिशनमध्ये अपोलो मिशनमध्ये यूज केलेलं. ते खरोखर तिथे आहे. मी सुद्धा एक्सायटेड होती बघायला. आणि तुम्ही सुद्धा बघा. तुम्हाला सुद्धा बघून खूप छान वाटेल. आणि हे नासामधलं सगळ्यात पहिलं रॉकेट होतं ज्यामध्ये माणसाला पाठवलं होतं फर्स्ट या रॉकेटमधून नासा थ्रू. खूप एक्सायटेड वाटत होतं. हे सगळं आपल्याला खरोखर बघायला भेटतं याचं खूप छान वाटत होतं. आणि जेवढी इन्फॉर्मेशन मला माहिती आहे तेवढी मी सांगता येते. बाकीची आम्ही तिथे रीड केली पण कधी कधी ते आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही ॲक्च्युली. सो इथे कधी मी रॉंग असेल तर तुम्ही मला रिकरेक्ट आरामात करू शकता. अँड फायनली आम्हाला जे रॉकेट बघायचं होतं सॅटर्न व्ही रॉकेट जे अपोलो मिशनमध्ये 1967मध्ये यूज केलेलं ते आम्हाला खरोखर डोळ्यांनी बघायला भेटायचा विश्वास नव्हता बसत. तुम्हीसुद्धा बघा. आय होप तुम्ही या व्हिडिओमधून बघणार आणि तुम्हालासुद्धा चांगलं वाटेल. आणि नक्की हा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल व्हिडिओ आणि छान वाटत असेल तर लाईक करा. कमेंट करून मला सांगा कसं वाटतंय. या रॉकेटचं वजन ऑलमोस्ट 6.2 मिलियन पाऊंड्स होतं. म्हणजे KGमध्ये ऑलमोस्ट 3 लाख KGचं हा रॉकेट आहे. आणि
आणि सेम रॉकेट त्यांनी 1967 ते 1973 एवढ्या काळामध्ये हेच रॉकेट वापरलेलं आणि या रॉकेट थ्रू 26 ॲस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जाऊन आलेत आणि 6 मिशन त्यांचे सक्सेस झालेले. मला कोणती पण इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर हा व्हिडिओ थोडा पॉज करून तुम्ही ती रीड करू शकता. कोणाला जर माहीत नसेल तर म्हणून सांगते की नील आर्मस्ट्रॉंग जे ॲस्ट्रॉनॉट होते ते सगळ्यात पहिले मूनवरती ह्याच रॉकेट थ्रू गेलेले, त्यांना ह्याच रॉकेटमधून पाठवलेलं. सो कसं वाटलं हे सॅटर्न रॉकेट बघून ते नक्की सांगा. त्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग सारख्या ॲस्ट्रॉनॉटचे आणि त्यांच्या टीमचं तिथे मस्त स्टॅच्यू बनवलेले. त्यानंतर मोठ्याने बोलत. He's a real rocket, and I've never been so close to a real rocket before. सो हे एअरक्राफ्ट कॅरियर आहे. जे खालचं एअरक्राफ्ट दिसते त्याला शटल कॅरियर बोलतात आणि जे वरचं आहे ते शटल आहे. जेव्हा ग्रॅव्हिटी कमी होते तेव्हा ते ऑटोमॅटिक वरती सोडलं जातं आणि ते स्पेस स्टेशनमध्ये फिरत असतं. आणि अशाच एका शटल थ्रू खाली येताना कल्पना चावला तेव्हा येत असताना तेव्हा ते एक्सपायर्ड झालेले, ते फुटलेलं असं म्हणतात. आणि सो तिथे सुद्धा आतमध्ये जाऊन बिंदास बघू शकत होतो, पण आम्ही एवढं टायर्ड झालेलो की आम्ही बसलो आणि नंतर फक्त हर्षल आणि अमायरा बघायला गेलेले तिथे. आणि आम्ही फक्त खालूनच बघितलं ते, कारण की त्या दिवशी तिथे लिफ्ट बंद होती. आणि असंच आमचं सगळं फिरून झाल्यानंतर चॅनल बघतात त्यांना आता मी भेटले नासा सेंटरला. ते पण हाय करा मावशी. आणि तुम्ही कुठून आहे? पुण्याचे पुण्यावरून आले. ओके, अहमदनगरचे. आणि ते त्यांच्या मुलीच्या घरी आलेत आणि इथे नासाला आम्हाला अचानक भेटलं आणि विचारलं की तुझं युट्यूब चॅनल आहे का. छान वाटलं. खूप 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 छान वाटलेलं मला, कारण की कोणीतरी मला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या नावाने ओळखलेलं तिथे. त्यांनी मला स्वतःहून विचारलेलं, खूप छान वाटलेलं. सो असं सगळं आम्ही मस्त छान फिरलो आणि त्या मावशींना बाय करून आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने. हा व्हिडिओमधली कोणती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला जर रॉंग वाटली असेल तर तुम्ही मला करेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कधीतरी आपण चुकतो, हे मी एक्सेप्ट करते. आणि कशी वाटली हे सगळी टूर ते पण सांगणार. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुम्हाला घर बसता नासा सेंटर दाखवण्यासाठी एवढंच उद्देश होतं माझं. त्यानंतर आम्ही हॉटेलला पोहोचलो. आमचा हॉटेलचा रूमसुद्धा दाखवते एकदम क्विक पटकन. आणि व्हिडिओला आता बघून झालं असेल तर प्लीज एक लाईक करा, कॉमेंट करून सांगा मला कसं वाटलं.
आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. हा आमचा ह्युस्टनमधला एक दिवस होता. सेकंड डे आम्ही म्युझियममध्ये गेलेलो, ॲक्वेरियममध्ये गेलेलो. तो व्हिडिओसुद्धा लवकरच येईल. टिल दॅट टाईम बाय बाय. सो प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला की नाही आवडला, ते मला समजायला हवं. आणि अजून तुम्हाला काही टॉपिक मला सजेस्ट करायचे असेल तर ते नक्की सजेस्ट करा. आणि लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आमचा ह्युस्टनचा सेकंड डेचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत काळजी घ्या, आरामात राहा. बाय बाय. मला खूप जास्त थकवा आलेला, तर ही चहा होती माझ्या सासऱ्यांकडून मला स्पेशल.